ग्रेट महाराष्ट्र चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून अशा प्रकारचे नवीन व्हिडिओ लवकर पाहता येतील। आपला महाराष्ट्र, ग्रेट महाराष्ट्र। नमस्कार मंडळी, आपल्या ग्रेट महाराष्ट्र चॅनलवर आपल्या सगळ्यांचे मनापासून स्वागत। आज आपण अशा एका व्यवसायाबद्दल बोलणार आहोत की जो अतिशय कमी भांडवल दरात आपल्याला योग्य तो मोबदला देऊ शकतो, ते म्हणजे शेळी व्यवसाय। खरं तर सगळ्यांना या व्यवसायाबद्दल थोडीशी का होईना कल्पना आहे, मात्र याच्या काही इतर महत्त्वपूर्ण बाबी जाणून घेणे महत्त्वाचे आहे। या बाबी आपण पुढील प्रमाणे जाणून घेऊया। शेळी पालनच का करावे? आता मुख्य प्रश्न पुन्हा एकदा उपस्थित राहतो, तो म्हणजे शेळी पालन का करावे? पण सर्वात मोठा मुद्दा हा आहे की गाई म्हशींच्या तुलनेत शेळीला कमी खर्च लागतो। मग त्यांच्या राहण्याची व्यवस्था असेल, त्यांची पाण्याची व्यवस्था असेल, त्यांचे संगोपन करण्याची व्यवस्था असेल, या सगळ्यांचा खर्च गाई म्हशीच्या तुलनेत अत्यंत कमी आहे। म्हणजे आकड्यात सांगायचं झालं तर किमान एका गाईला लागणाऱ्या खाद्यामध्ये जवळपास 10 शेळ्या जगू शकतात। यावरून आपल्या लक्षात येईल की जवळपास 10% फायद्याचा पर्याय आहे। दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे शेळी वर्षातून 2दा पिल्लांना जन्म देऊ शकते। दरवेळी पिलांची संख्या बहुतेक वेळा 2 पेक्षा जास्तच असते। यातून उत्पादनाचा आलेख वाढत जातो। अल्पभूधारकांसाठी हा व्यवसाय अतिशय फायदेशीर आहे, मात्र यांच्या संगोपनाची थोडीशी मेहनत आपल्यालाही घ्यावी लागेल। आपल्या शेतात बांधावर उगवणारे गवतही या शेळ्यांचे चांगले पोट भरू शकते, कारण या बांधावर निघणाऱ्या गवतात अनेक वनस्पती अशा असतात ज्यामुळे त्यांचे आरोग्यही चांगले राहते। कोणत्या गोष्टी आवश्यक आहेत? आता शेळी पालनासाठी कोणत्या गोष्टीची आवश्यकता आहे? मुख्य म्हणजे आपल्याला थोडीशी जागा असायला हवी, त्यामध्ये त्यांना राहण्यासाठी त्याची बांधणी करावी लागेल, म्हणजे त्या गोठ्यात चाऱ्याची आणि पाण्याची सोय करता येईल। गाभण आजारी पिल्ले, बोकड यांचे वेगवेगळे कपडे ठेवता येतील। तसेच डॉक्टरांच्या सल्ल्याने प्रथम उपचारासाठी औषधे ठेवली जावीत। गोठा असा तयार करावा जेणेकरून तिन्ही ऋतूमध्ये तो सुरक्षित असायला हवा। शेळ्यांचे लसीकरण आणि जंतुनाशकाचा उपयोग वेळोवेळी व्हायला हवा, यासाठी योग्य ती माहितीही घ्यावी। तालुका स्तरावर जाऊन ज्या सरकारी योजना आहेत व त्यांचा वापर कसा करून घेता येईल या संबंधी योग्य माहिती घेऊन त्याचा लाभ घेतल्यास इतर बाबींची पूर्तता होण्यास मदत होईल। यानुसार सरकार मार्फत चांगल्या प्रमाणात अनुदान मिळतं, अर्थात त्यासाठी काही कागदपत्रे आपल्या जवळ असणं आवश्यक आहेत। शेळीच्या किती प्रजाती आहेत व त्यांची कशी निवड करावी? शेळ्यांच्या जातीचा विचार करता भारतात सुमारे 25 जाती आहेत। आता यामध्ये आपला मुख्य उद्देश काय असणार आहे यावर निवड अवलंबून आहे। आपला मुख्य उद्देश दूध उत्पादन जर असेल तर यामध्ये जमनापरी, बिटल, सुरती, मारवाडी, बारबेरी वगैरे जाती उपयोगाच्या आहेत। जर आपला उद्देश माणसांसाठी असेल तर त्यासाठी बिटल, उस्मानाबादी, सुरती, संगमनेरी, अजमेरी वगैरे जाती आपण वापरू शकतो। अर्थात या जातींची वाढ मंद गतीने होते, वर्षात सुमारे 25 किलो वजन त्यांचे वाढते। व्यवसायात तोटा झालाच तर त्याचे प्रमाण किती असेल व त्यातून सावरता येईल का, हा प्रश्न अतिशय महत्त्वाचा आहे आणि जो प्रत्येकाला पडतो। उभय प्रश्नाचे उत्तर आपण पाहूच, पण त्या अगोदर असे होऊ नये यासाठी काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या पाहूया। तीही की नेमकं कशामुळे नुकसान होऊ शकतं याचा अभ्यास अगोदर केल्यास चूक होण्याची शक्यता कमी असते। उदाहरणार्थ, कमी पैशात भेटते म्हणून जर आपण 5 ते 6 महिन्याची शेळी घेत असू तर जवळपास 1 ते 2 वर्ष तुमचा तिच्यावर बराच खर्च होणार आहे। इतक्या काळात आपले बरेच नुकसान होण्याची शक्यता असते। दुसरे म्हणजे आपण शेळ्यांच्या वजन वाढविण्यापेक्षा त्यांच्या वाढीकडेच लक्ष देतो आणि तरीही काही कारणास्तव शेळ्या जगत नसतील किंवा इतर काही अडचण निर्माण होत असेल तर सर्वात अगोदर जेव्हा आपण हा व्यवसाय सुरू करतो तेव्हा तेथील शेळ्यांचा विमा काढून घ्यावा, म्हणजे आपल्याला त्याचा योग्य तो मोबदला मिळेल। शेळ्यांना कोणत्या आधारावर मागणी आहे याची पुरेपूर माहिती घ्यावी, म्हणजे आकडेवारी पाहता शेळ्यांपासून 3% दूध, 45 ते 50% मांस तर 45% कातडी प्राप्त होते। भारताचा विचार केला तर शेळ्यांचे सरासरी वार्षिक दूध उत्पादन फक्त 58 लिटर इतके आहे, म्हणजे शेळ्यांच्या दुधाला म्हणावी तशी मागणी असत नाही। या सगळ्या पर्यायांचा विचार करून त्याचा नियोजनबद्ध विभागणी करून व्यवसाय केला तर निश्चितच मोठे उत्पादन मिळू शकते। शेळी पालनाच्या माध्यमातून महाराष्ट्रात लाखो करोडो रुपये कमवणारे अनेक शेतकरी
शेतकरी व्यावसायिक आपल्याला पाहायला मिळते। या व्यवसायासंबंधित एखादी माहिती आपल्याला विस्तारित स्वरूपात जाणून घ्यायची असल्यास आम्हाला कळवा। आम्ही निश्चितच ती माहिती आपल्यापर्यंत पुरवण्याचा प्रयत्न करू। आम्ही आपल्या चॅनलच्या माध्यमातून शेतकरी बांधवांना तसेच नवीन व्यवसाय करू पाहणाऱ्या आपल्या तरुण मित्रांना उपयोगात येईल अशी माहिती आणि प्रेरणादायी व्हिडिओ तयार करत असतो। त्यामुळे उपयुक्त माहिती मिळवण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा आणि ही माहिती इतरांनाही मिळावी या उद्देशाने शेअरही करा। धन्यवाद। ग्रेट महाराष्ट्र चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून अशा प्रकारचे नवीन व्हिडिओ लवकर पाहता येतील। आपला महाराष्ट्र, ग्रेट महाराष्ट्र।